स्क्रीनवर तुम्ही अनारसाची जाळी बघू शकता. अशी परफेक्ट जाळी येण्यासाठी अनारसाचा तांदूळ केव्हा भिजत घालायचा, किती दिवस घालायचा, पिठात गूळ केव्हा मिक्स करायचा, किती करायचा, याच्यासोबत काही प्रश्न. अनारसाला जाळी पडत नाहीये, अनारस फुगायला लागलेले आहेत, पीठ बनत नाहीये, खूप तेलकट झालेली आहेत किंवा तळून झाल्यानंतर नरम पडलेली आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहे. त्यापूर्वी अनारसा जरासा खाऊन बघूया, त्याचा आवाज ऐका. तांदूळ भिजत घालण्यापासून अनारसा स्टोअर कसा करायचा इथपर्यंतच्या जास्तीत जास्त ज्या चुका होतात त्या सगळ्या चुकांचं निरसन व्हावं म्हणून मी त्या सगळ्या चुका इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच गृहिणींनी आपल्या रेसिपी फॉलो करून दिवाळीचा घरचा फराळ किंवा किंवा फराळाचा बिझनेस चालू केला आहे. त्या सगळ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं जाडा तांदूळ घेतलेला आहे. राशनचा चालेल, कुपनचा चालेल किंवा जाडा तांदूळ जो मिळतो दुकानात, तो तांदूळ आपल्याला अनारसासाठी घ्यायचा आहे. जवळून हा तांदूळ दाखवते म्हणजे तुम्हाला तांदूळ लक्षात येईल. आज बुधवार आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता मी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेला आहे. पहिल्या दिवशीचा तांदूळ भिजत घालताना 3-4 वेळा धुवून घालायचा. आता गुरुवारी दुपारी 1 वाजता बघूया. पाण्यावर थोडेसे बबल्स आलेले आहेत आणि तांदळाचा थोडासा आंबूस वास यायला लागलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून परत मी नवीन पाणी घालून परत झाकून ठेवलेला आहे. आता शुक्रवारी दुपारी 1 वाजता बघूया. शुक्रवारी सुद्धा नेहमीप्रमाणे तांदूळ धुवून आपण झाकून परत ठेवायचा आहे आणि शनिवारी म्हणजे 3 दिवस तांदूळ भिजत घालायचा आणि चौथ्या दिवशी आपल्याला पाण्यातून तांदूळ काढायचा आहे. आता माझ्या इथं काय प्रॉब्लेम झाला तो सुद्धा बघूया. म्हणजे तुम्ही कधी अनारस तयार करताना असा काही प्रॉब्लेम किंवा अडचण आली तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. मी शनिवारी दुपारी तांदूळ स्वच्छ धुवून गाळणीवर 2 तास निथळत ठेवला आणि कॉटनच्या कपडावर तांदूळ व्यवस्थित पसरून घेतला. इथं मी तांदळावर मधून-मधून सारखा हात फिरवत आहे. हा तांदूळ किती वेळ सुकवायचा तर हाताला तांदूळ किती चिकटतो त्याच्यावर तांदूळ केव्हा बारीक करायचं हे ठरलेलं असतं. आता स्क्रीनवर फक्त तुमचं लक्ष राहू दे. तांदूळ जेव्हा मुठीत दाबला जातो ना तर अगदी 10-12 दाणे तांदळाचे हाताला चिकटत आहे. म्हणजे हे टायमिंग तांदूळ बारीक करायला एकदम परफेक्ट आहे. पण माझ्या इथं आता लाईट गेलेली आहे. मग सगळा तांदूळ मी परत पातेल्यामध्ये गोळा केला आणि त्यामध्ये पाणी घालून परत हे तांदूळ भिजत घातलेले आहेत. रात्री लाईट वेळाने आली. म्हणजे आजचा 4था दिवस तांदूळ बारीक करायचा होता, पण मी तो तसाच भिजत ठेवला आणि 5व्या दिवशी तांदूळ उपसलेला आहे. माझ्या इथं जरी लाईट जाण्याचं कारण असलं, तरी तुमच्या इथं काही घरी काम निघू शकतं किंवा अजून काही कारणं असू शकतात. अशा वेळी 4थ्या दिवशीचा 5व्या दिवशीचे तांदूळ सकाळ-संध्याकाळ 2 वेळा धुवावे आणि 5व्या किंवा 6व्या दिवशी जे काही तुमचं शेड्यूल असेल त्याप्रमाणे तांदूळ पाण्यातून उपसून कापडावर पसरावा. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. मधून-मधून हात फिरवत राहायचं आहे आणि हातामध्ये तांदूळ दाबून बघायचा. 10-12 तांदळाचे दाणे जर हाताला चिकटत असतील, तर हे परफेक्ट टायमिंग आहे, की तांदूळ मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे. जर मोठ्या प्रमाणात तुम्ही पीठ तयार करत असाल, तर गिरणीवरून दळून आणलं तरी सुद्धा चालेल. जसं की मी 25 किलोचं पीठ कसं तयार करायचं आहे, याचा ऑलरेडी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही डिटेल तो व्हिडिओ पाहू शकता. बारीक केलेला तांदूळ इथं चाळून घ्यायचा आहे. टिप नंबर 2. इथं आपण अर्धाच किलो तांदूळ भिजत घातलेला आहे, म्हणून 2 किंवा 3 बॅचमध्ये तांदूळ लगेचच बारीक करून होईल. पण 1 किलो, 2 किलो तांदूळ असेल, तर कापडावर जो पसरून ठेवलेला तांदूळ आहे, तो कधीही एका बुट्टीत काढून ठेवायचा नाही. कापडावर एकत्र करून तसंच झाकून ठेवायचा. त्याच्यामुळं त्या तांदळातलं मॉइश्चर तसंच राहतं. तांदूळ वाळत नाही. सगळा तांदूळ बारीक करून चाळून घेतलेला आहे. चाळणीमध्ये जर तांदळाचा रवा शिल्लक राहिलेला असेल, तर तो कधीही यामध्ये घालायचा नाही. आता पिठाकडे लक्ष राहू दे. पिठाची मूठ होत आहे, म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये चांगलं बऱ्यापैकी मॉइश्चर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पिठात गूळ केव्हा मिक्स करायचा याच्यावरच 101% अनारसाचं सक्सेस अवलंबून असतं.
मी इथं वाटीमध्ये थोडंसं पीठ काढून घेत आहे आणि ते दाबून ठेवत आहे. याचा कारण की त्या पिठामध्ये मॉइश्चर टिकून राहावं म्हणून. स्क्रीनवर बघा तुम्ही, मी सारखं-सारखं पिठाची मूठ सुद्धा करत आहे. म्हणजे पिठाची मूठ होते आणि सोडली तर सुटली जाते. हे परफेक्ट टायमिंग आहे गूळ मिक्स करण्याचं. मी परत एकदा स्क्रीनवर दाखवते. पिठाची मूठ केली तर मूठ होते आणि सोडली तर ती सुटली जाते. पिठाची जेव्हा अशी सिच्युएशन असते ना, त्याच वेळेला आपल्याला गूळ पिठामध्ये मिक्स करायचं आहे. याच स्टेजवर अनारसाचं 101% यश हे अवलंबून असते. दोन्ही हातांनी पिठाला गूळ चोळून घ्यायचा आहे. स्क्रीनवर फक्त तुमचं लक्ष राहू दे, काही गोष्टींची आपण चर्चा करूया. मागच्या वेळी बऱ्याच कमेंट अशा आलेल्या होत्या, की गूळ आणि पीठ हे दोन्ही भुगा आहे तसा राहिलेला आहे. त्याचं एकसंध पीठ तयार झालेलं नाही. याचं कारण हे, की जेव्हा पिठामध्ये गूळ मिक्स केला, त्यावेळी पिठातलं मॉइश्चर हे संपलेलं होतं. वाळलेलं पीठ होतं आणि गूळ हे दोन्हीही एकत्र झालं नाही, मिक्स झालं नाही. अशा पिठाला दूध किंवा पाणी लावून किंवा केळ घालून जरी अनारसे केले, तरी ते तेलामध्ये गेल्यावर फसतात किंवा हसतात किंवा असे अनारसे पुरीसारखे फुगतात किंवा अशा अनारसेला जाळीच पडत नाही. म्हणून गूळ मिक्स करते वेळी पिठाची मूठ होणं फार महत्वाचे आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, अनारसे लहान प्रमाणावर करा किंवा मोठ्या प्रमाणावर पीठ तयार करा. जेव्हा पीठ तयार करता त्यावेळी गूळ पिठामध्ये मिक्स करताना दोन्ही हातांनी चोळून पिठाचा रंग पिवळा होईपर्यंत आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. समजा गूळ न मिक्स झालेला पांढरे पीठ तसेच चुकून कुठं तर राहिले, तर 2 दिवसांनी त्या पिठाला तिथे काळी बुरशी येते. म्हणून पिठाचा रंग बदलेपर्यंत, पिवळसर होईपर्यंत आपल्याला गूळ पिठाला चोळून घेणे महत्वाचे आहे. आता स्क्रीनवर बघा तुम्ही, त्या पिठाचा चांगला लाडू बनत आहे. म्हणजे आपलं पीठ अगदी 100% हे पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि याची जाळीदार अनारसे होणार याची 100% खात्री. अर्धा किलो तांदळासाठी 350 ग्राम हे परफेक्ट प्रमाण आहे. आता वाटीत पीठ का काढून ठेवलं, तर जे बिगिनर्स आहेत, जे नवशिके आहेत, त्यांना दाखवण्यासाठी हे काढून ठेवलेलं होतं. बघा, बाजूचे जे पीठ आहे त्याचा चांगला गोळा बनलेला आहे. जर समजा गुळामुळं ते पीठ जर पातळ झालं असतं, तर वाटीतलं पीठ आपण थोडंसं सुकवून मग त्यामध्ये मिक्स केलं असतं, म्हणजे ते व्यवस्थित गोळा तयार झाला असता. वाटीत पीठ काढण्याची गोष्ट फक्त बिगिनर्ससाठी आहे. अदरवाईज जे सराईत आहे, ज्यांना बऱ्याच वेळा अनारसे केलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा लगेचच अंदाज येईल. इथे सगळंच पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, चांगली कणिक मळल्यासारखा त्याचा लाडू तयार होत आहे. म्हणजे अनारसाचं पीठ एकदम 100% आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता हे पीठ मी रात्रभर झाकून ठेवणार आहे. लगेचच मळून अनारसे जरी केली, तरी सुद्धा त्याची परफेक्ट अनारसे तयार होतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतोय. तर रात्रभरमध्ये थोडासा गूळ विरघळलेला आहे, त्यामुळे पिठाला थोडंसं मऊपणा आलेला आहे. थोडंसं पीठ मी बाजूला काढून व्यवस्थित मळून घेत आहे. इथं मळताना आपल्याला दूध, पाणी, केळ काहीही लावायची गरज नाहीये. पीठ आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि स्क्रीनवर बघू शकता, पीठ मळून घेतलेले आहे आणि त्याचे लहान-लहान पेढे करून घेत आहे. कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न मला आला होता, की गूळ मिक्स केल्यानंतर ते मिक्सरला लावायचं का? तर अजिबात ती चूक करायची नाही. आता अनारस थापायची कशी ते बघूया. इथे प्लास्टिक पेपर घ्या किंवा असा चॉकलेटचा रॅपर जरी घेतला तरी चालेल. त्याला तेल लावणं फार महत्वाचं आहे. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट. अनारसाच्या पिठाची गोळी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हातावर थोडीशी मोठी करून घ्यायची आणि खसखशीमध्ये ती बाजू बुडवून ती खालच्या बाजूला, खसखसची बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि बोटांना तेल लावून टॅप करून आपल्याला अनारस थापून घ्यायचा आहे. अनारस जर जाड झाला तर तेलात तळून झाल्यानंतर तो नरम पडतो आणि तो जास्त तेल सुद्धा शोषतो. म्हणून अनारस थोडीशी पातळ लाटावीत. 4 बोटांच्या आधाराने अनारसा उचलून खसखसची बाजू वरच्या बाजूला करून गरम तेलामध्ये अनारसा आपल्याला सोडायचा आहे. कसा उचलायचा मी ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथं तेल कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि अनारसा तेलामध्ये सोडलेला आहे. झारीने तेल मारायची अजिबात गरज नाही. आपोआपच अनारसाला जाळी पडते. इतकं परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे. आमच्या इथे थोडीशी लाईट जाते वारंवार, त्यामुळे कढईमध्ये थोडासा अंधार दिसत असेल.
अनारसा तेलात सोडताना खसखसची बाजू वर करावी. एका वेळी एकापेक्षा जास्त अनारस एकाच वेळी जर तळायचे असतील तर ते कशा रीतीने तळायचे याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. अनारसे पॅकिंग करून जर विकायचे असतील तर ते कसे विकायचे याचा व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी मी यापूर्वी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अनारसे या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर अनारसाला जाळी पडत आहे. अनारसा परफेक्ट होण्यासाठी पिठाची मूठ होत असतानाच गुळ मिसळणे हीच ती खरी मेक आहे. ज्याच्यामुळे परफेक्ट 100% सक्सेसफुल अनारसे होतात. अजून एक प्रश्न असतो की अनारसे तेल फार शोषतात. तर तांदळाचा हा गुणधर्म आहे की तेल जास्त शोषणे. त्यामुळं कोणताही तळलेला पदार्थ जास्त तेल त्यातून तेल जे निथळतं ते निथळून बाजूला कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी जोडत आहे. तेल निथळण्यासाठी चाळण थोडीशी तिरकी करून ठेवलेली आहे. इथं अतिशय जाळीदार, चवीला अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम एकदम मस्त अनारस तयार झालेले आहे. आता याची जाळी कशी पडलेली आहे ते जवळून मी तुम्हाला दाखवते आणि मी एक अनारसा खाऊन दाखवते म्हणजे आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल. एका वेळी एकापेक्षा जास्त अनारसे एकाच वेळी कसे तळायचे ते बघूया. हे सर्व व्हिडिओ माझेच आहेत आणि वेगवेगळ्या वेळी केलेले आहेत. स्क्रीनवर लक्ष राहू दे. अजून एक मुद्दा सांगायचा राहून गेला. जेव्हा आपण तांदूळ मिक्सरला बारीक करतो ना, त्यावेळी चाळल्या चाळल्या लगेचच गरम पीठ असतानाच गूळ मिक्स करायचा नाही. अशा वेळी एक पीठ बारीक करताना पिठात उष्णता तयार झालेली असते आणि त्यावेळी लगेचच आपण जर गूळ मिक्स केला तर पीठ पातळ पिठाच्या गरमीमुळे 100% पीठ पातळ होते. तर पिठात गूळ मिक्स करताना ती गोष्ट लक्षात राहू दे. आता स्क्रीनवर लक्ष राहू दे. एक अनारसा वर आल्यानंतरच पुढचा अनारसा सोडला जात आहे. त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे मेंटेन होत असते. चूक कशी होते ती बघा. कढईमध्ये एक अनारसा सोडलाय, वर आलेला आहे. दुसरा अनारसा सोडलेला आहे, तो वर आला आहे. आता तिसरा अनारसा जेव्हा मी सोडला, तो खाली असतानाच पुढचा अनारसा सोडला गेलेला आहे. म्हणजे अशा वेळी तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि परिणाम अनारसा हा विरघळतो किंवा तेलामध्येच फाटून जातो. आणि हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. एका वेळी कितीही अनारसे तळले तरी चालतील, पण तेलातला पहिला अनारसा सोडलेला वर आल्याशिवाय पुढचा अनारसा तेलामध्ये सोडायचा नाही. अनारसामधील जास्तीचं तेल कसं निथळून काढायचं ते बघूया. जसं बिस्किटे लावली जातात, तसं पॉलिथिन बॅगमध्ये सगळी अनारसं मी उभ्या दिशेत लावून घेतलेली आहेत. अनारसाच्या बॅगला खालच्या बाजूने मी 3 कट दिलेले आहेत. 2 कोपऱ्यामध्ये 2 आणि मध्ये 1 कट दिलेला आहे. जेणेकरून अनारसामधील गळलेले जास्तीचे एक्सेस तेल आहे ते निथळून बाहेर येईल. अनारसे खायला तर खूप आवडतात, पण जास्त तेलामुळे खाल्ले जात नाहीत. तर अनारसातील जास्तीचे तेल निथळण्यासाठी ही सगळ्यात महत्वाचा, मोठा आणि एकदम परिणामकारक जुगाड आहे. पॉलिथिनची बॅग वरच्या बाजूनी रबर बँडनी पॅक केलेली आहे आणि स्क्रीनवर कट केलेला भाग तुम्ही बघू शकता. आता ठेवताना कसं ठेवायचं ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अनारसा शक्यतो हवाबंद डब्यामध्ये ठेवावेत म्हणजे ते कुरकुरीत राहतात. अनारसे स्टीलच्या डब्यामध्ये खाली एक टेबल स्टँड ठेवलेला आहे. त्याच्यावर एक प्लेट पालती घातलेली आहे. जेणेकरून अनारसाची पिशवी अंतराळी राहील. अनारसाच्या पिशवीचा जो कोपरा आहे तो खालच्या बाजूला करून ठेवलेला आहे जेणेकरून पूर्ण तेल निथळून जाईल. झाकणाला सुद्धा मी एक पॉलिथिनची बॅग लावलेली आहे म्हणजे जेणेकरून अनारस कुरकुरीत राहतील आणि 2 दिवसांनी बघू शकता तुम्ही डब्यामध्ये कितीतरी तेल निथळलेलं आहे. हे तेल तुम्ही भाजीसाठी परत वापरू शकता. आणि आता निथळलेला अनारसा मी तुम्हाला दाखवते. अजिबात कसलं ते अनारसाला तेल शिल्लक राहिलेलं नाही. आता तुम्ही अनारसे बिनधास्त खाऊ शकता. एक अनारसा मी तुम्हाला खाऊन दाखवते. इथं माझी अनारसाची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की
कमेंट करा. माझ्या परीने मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. इथं मी 2 अनारसाचे पीठ दाखवत आहे. एक ए आणि एक बी. ए अनारसाच्या पिठात मॉइश्चर थोडंसं कमी आहे. मूठ लगेचच सुटत आहे. बीच्या पिठामध्ये मॉइश्चर थोडेसे जास्त आहे. मूठ घट्ट बांधली जाते. गूळ मिसळल्यानंतर ज्यांचे पीठ पातळ होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. रिझल्ट तुमच्या समोर आहे. दोन्ही पिठाचे अनारसे एकदम सुंदर छानच होतात. फक्त पीठ आपल्याला हँडल करता आले पाहिजे. इथं माझा अनारसाचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया दिवाळी फराळाच्या अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.